आज महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज का जन्मदिन है। इस मौके पर वडोदरा में तुलसी हेल्थ सेंटर का उद्घाटन का कार्यक्रम भी था। इस मौके पर जलगांव जिले के मंत्री, आमदार, खासदार, संत मंडली और बहुत बड़ी तादाद में यहाँ पर लोग आए हुए थे। और आप देख सकते हैं यहाँ पर रक्तदान शिविर का भी कार्यक्रम का आयोजन रखा गया। इसमें महामंडलेश्वर जनार्दन हरि जी महाराज को सभी ने जन्मदिन की शुभेच्छा दी, बधाई दी। यहाँ पर केंद्रीय क्रीड़ा राज्य मंत्री और रावेर लोकसभा की खासदार रक्षाताई खड़से ने पत्रकारों से बातचीत करते हुए क्या कहा। पत्रकारों ने यहाँ पर रक्षाताई से सवाल पूछे रास्ते के बारे में, जो फोरवे बनने वाला है, टिश्यू केंद्र जो हिंगोना में जगह दिखाई गई थी, यहाँ पर टिश्यू केंद्र के लिए जगह का सर्वे किया गया था। उसके बाद मधुकर साकर कारखाना, इसके बारे में सवाल किए गए। इस पर केंद्रीय क्रीड़ा राज्य मंत्री रक्षाताई खड़से ने पत्रकारों के सवाल के जवाब देते हुए क्या कहा, जो हम आपको हमारे चैनल जनता की बात के जरिए बता रहे हैं। मैं हूं शाकिर मलिक, जनता की बात आप तक। जळगाव जिल्ह्यात एकही साखर कारखाना चालू नाही। मधुकर सहकारी साखर कारखान्याची विक्री झालेली आहे, तो चालू करण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार, या लोकांना रोजगार देण्यासाठी काय करणार आहे आपण? असा विषय मधुकर साखर कारखान्याच्या संदर्भात बरेचसे ॲलिगेशन माझ्यावरही मागच्या काळामध्ये लावले गेले। मी आपल्याला सांगते की ज्यावेळेस ह्या कारखान्यावर लोन होतं, मागचं काय झालेलं नाही झालेलं ते लोकांना माहिती आहे। आता मी काही जास्त त्याच्यावर बोलायचे हे पण नाही, सगळ्यांना माहिती आहे। ज्यावेळेस हा कारखाना इथे इलेक्शन झालं त्यावेळेस आपले शरद महाजन असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल सर, ते माझ्याकडे आलं होतं। ते बोलले की ताई तुम्ही प्रयत्न करा की हा कारखाना कोणी लीजवर घेईल का किंवा कोणी चालू करू शकतो का, त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा। आणि मलाही त्यावेळेस प्रामाणिकपणे वाटलं की चला आपल्या मतदारसंघातला कारखाना आहे, आज ठीक आहे तो कोणी उभा केला काय केला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण आज आपल्या भागामध्ये आहे, आज आपल्या शेतकऱ्यांसाठी तो खूप मोठा गरजेचा आहे। कारण आपण बघू शकतो की केळीला जर इथं अल्टरनेट आपण पीक नाही दिलं तर बऱ्याच वेळा केळीचे भाव हे उत्पन्न जास्त झाल्यामुळे खाली येतात आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं। म्हणून माझी इच्छा होती की चला त्या निमित्ताने ते लोक तयार आहेत, आपण या लोकांना मदत केली पाहिजे। त्यासाठी बऱ्याचशा बैठका बँकेमध्ये झाल्या, कारण टेक्निकल मला त्याच्यातलं काही नॉलेज नाही आहे, आजही कळत नाही। फक्त माझा प्रयत्न होता की हा कारखाना सुरू झाला पाहिजे, जे काही माझ्याकडनं सहकार्य होईल तेवढं मी करायचा प्रयत्न करेन। सगळं झाल्यानंतर बँकेने रिझर्व्ह बँकेकडे रिपोर्ट पाठवल्यानंतर बँकेने केलं हे तुम्ही लीजला देऊ शकत नाही, लीजला द्यायचं असेल तर तुमचं काही 100 कोटी जे आहे ते कर्ज भरा आणि नंतर तुम्ही लीजला द्या। बँकेने निर्णय घेतला की हा तुम्ही अर्धा विकत आम्ही काढू, त्यावेळेसही आपण मदत केली आणि ठीक आहे। आता टेंडर ज्याने घेतलं त्याने घेतलं, पण त्यावेळेस ते प्रयत्न हाच होता की चला कोणी ना कोणी पण चालू तो होईल, कारण आज 1000-1500 लोकांना तिथे रोजगार मिळणार होता। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज शेतकऱ्यांना आज केळीला एक अल्टरनेट भेटलं असतं, भाव स्थिर राहिले असते। आज सगळं केळीतनं नाही तो ऊसातनं भाव मिळाला, ऊसातनं नाही तर केळीतनं मिळालं असतं, कारण की आज आपण सगळं अवलंबून केळीवर आहे। पण आज कुठे ना कुठे जर साखर कारखाना सुरू झाला असतं तर बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्या संपल्या असतात। त्याच्यानंतर आज इथे मोठी एवढी डिस्लरी आहे, 4 लाख क्रशिंग इथे होत होतं जे माझ्या माहितीच्या हिशोबाने। तर एवढी मोठी उपलब्धी असताना सुद्धा तिथे विरोध करण्यात आला आणि शेवटी ना कारखान्यात त्यांनी नाही चालू केला आणि ज्याने घेतलं त्यालाही चालू करू नाही दिलं। तर आता याचा विचार जनतेनेच केला पाहिजे। कोर्टाने जर आदेश वाढून देण्यासाठी आला त्यावेळेस मी येते, पण शेतकऱ्यांचे विचार घेऊन त्यांचं हितचा विचार करूनच ह्या रस्त्याचं काम। आपण रावेर तालुक्यात पूर्ण काम बंद राहील की फक्त विवऱ्यापासून पुढे? कारण अफवा अशी आहे की मुक्ताईनगर पासूनच मुक्ताईनगर तालुक्यातून रस्ता नेण्याचा घाट काही लोकांचा आहे। मला तेच कळत नाही, हे जे एवढे बोलणारे मागून सोशल मीडियावर जे बोलतात ना, एक वेळ माझ्या समोर बसला तर मी एकेकाचं क्लिअर करते की काय आपण आधी बघितलं असेल की याचं जे नोटिफिकेशन म्हणजे जे अलाइनमेंट केलेलं होतं मुक्ताईनगरकडनं केलेलं होतं, त्यावेळेस मीच विरोध केला होता की मुक्ताईनगरकडे घेऊन जायचं
असं काही याचा संबंध नाहीये, कारण ऑलरेडी मुक्ताईनगर बऱ्हाणपूर मुक्ताईनगर ऑलरेडी 4 लेन होतोच. आमचा विषय होता की रावेर यावल चोपडा ह्या भागातनं हायवे गेला पाहिजे की जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. इथले कारण की शेवटी वाहतूक आहे, आज आपण बघू शकतो की एवढी हेवी ट्रॅफिक याच्यावर चालते. मागच्या वर्षी मेंटेन केलं, परत ह्या वर्षी तो खराब झाला. आता बरेच लोक म्हणतात मग एवढे 83 कोटी मंजूर केले, मग पैसे खाल्ले का तुम्ही, काय केलं? आता मला सांगा की 220 किलोमीटरला 83 कोटी रुपये कसे काय पुरणार आहे? एक वरचं लेअर टाकायचं फक्त त्याच्यात काम होतं. आणि ज्यांना शंका आहे त्यांनी माहितीच्या अधिकाऱ्यामध्ये जाऊन सगळी माहिती घ्यावी, कुठे काय रस्ता कमी जास्त झालेला आहे. त्यांना पूर्ण तेवढी फ्रीडम आहे की कोणी माहितीच्या अधिकाऱ्यात जाऊन RTI मध्ये जाऊन माहिती काढू शकतो. राहिला दुसरा विषय, जर ह्या रस्त्याला आपल्याला मजबूतीकरण चांगल्या पद्धतीचं करायचं असेल तर नॅशनल हायवेशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सावदापासून रावेरपर्यंत हा रस्ता तात्पुरता थांबवण्यात आलेला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत सध्या त्या रस्त्याला हात लावलं जात नाही. पण बाकी आज आपण निसर्गोपचार केंद्राच्या उद्घाटनाला आला, याची काही अनुदान मिळेल का? याला प्रयत्न करणार का आपण? महाराज आमदार पण नाही. हे बघा, हे जे इथे आदरणीय जनार्दन महाराजांच्या त्यांच्या कल्पनेतून त्यांच्या विजनमधनं हे इथे तुळशी हेल्थकेअर सेंटर सुरू झालेलं आहे. नक्कीच सरकारच्या वेगळ्या योजना आहे. आता ते त्यांच्यावर अवलंबून आहे की ते ह्या योजनामध्ये जातात की नाही जात. पण सगळ्यात आनंदाची गोष्ट आपल्याकडे ही आहे की आपल्या परिसरामध्ये आज एवढी मोठी व्यवस्था इथे लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होते. जेव्हा की आज ही व्यवस्था आपण पुणे, मुंबई किंवा केरळ भागामध्ये आपण बघतो, तिथे लोकांना एवढं लांब पैसा खर्च करून जावं लागतं. आज त्याच्या निम्मेपेक्षा पण कमी पैशामध्ये जर आपल्याला ह्या व्यवस्था इथे उपलब्ध होत असतील त्याचा लाभ इथल्या जनतेने घेतला पाहिजे. कारण की आपल्या आरोग्य, जसं इथे पण सांगण्यात आलं, आरोग्य चांगलं असेल तर आपण आपलं पुढचं आयुष्य चांगलं जगू शकतो. म्हणून ही खूप चांगली व्यवस्था महाराजांच्या माध्यमातून इथे उभी राहिलेली आहे, त्यांच्या टीमच्या माध्यमातून उभी राहिलेली आहे आणि याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे. शेवटचा प्रश्न आहे, कुठपर्यंत आता चालू होतोय? 2 विषय बघा, ज्यावेळेस आपण ही बैठक घेतली होती त्यावेळेस असं ठरलेलं होतं की शेतकऱ्यांचे जे काही निवेदन येतील त्या अनुषंगाने ठरवण्यात येईल. आता मी माहिती घेतल्यानंतर मला जी माहिती मिळालेली आहे कलेक्टर साहेबांकडनं की बाबा की आपलं चोपडा यावलचा जो भाग आहे तिथे शेतकऱ्यांची सहमती आहे. फक्त एक वेळ त्यांना काय कुठून जाणार आहे त्याची सगळी डिटेल वगैरे माहिती देऊन ते करायचं होतं. दुसरं की रावेरचं आपण त्याही दिवशी बघितलं सगळ्यांनी की रावेरच्या लोकांचा खूप विरोध होता, त्याच्यामुळे ते आता सध्या स्टॉप करण्यात आलेलं आहे ते काम. आणि त्यानंतर आता पुढची प्रोसिजर हळूहळू सुरू. टिश्यू कल्चरची आपण हिंगोण्याला पाहणी केली, पण विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की ते मुक्ताईनगरला होत आहे. माझं ज्यांनी ह्या बातमीबद्दल एवढी अफवा पसरवली, हायवेच्या बाबतीत तेच केलं तर विरोधकांचं काम आहे विरोधात बोलणं. विरोधकांनी एवढ्या वर्षात इथे काही बोंब पाडली नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक केंद्र सरकारच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदीजी आपले देशाचे प्रधानमंत्री आहे, अमित शहाच्या सहकार विभागाकडनं आज हे टिश्यू कल्चर लॅब 3 राज्यांचं आपल्या जिल्ह्यामध्ये उभारलं जात आहे. आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ह्या गोष्टीसाठी मागच्या काही दिवसापासून म्हणजे काही महिन्यापासून पाठपुरावा करत होते. आपल्याला सुद्धा माहिती आहे की केळी हे आपलं प्रमुख पीक आहे. इथे आपलं बनाना क्लस्टर झालं पाहिजे याचे सातत्याने माझे प्रयत्न राहिलेले आहेत. जे देशामध्ये 12 हॉर्टिकल्चरचे क्लस्टर आहेत त्याच्यामध्ये आपण हे बनानाचं क्लस्टर मंजूर करून घेतलेला आहे कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून. आणि हा जो टिश्यू कल्चर जो प्रोजेक्ट आहे आदरणीय आपले गृहमंत्री आणि आपले सहकार मंत्री अमित भाई शाह यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून पाठपुरावा करून तो जळगाव जिल्ह्यात व्हावा याच्यासाठी माझे प्रयत्न होते आणि तो झालेला आहे मंजूर. जे सर्वेवाले होते ते 2 वेळा नाही 10 वेळा इथे व्हिजिटला येतील. शेवटी ते त्यांच्यावर अवलंबून आहे की त्यांना हिंगोणाची जागा पाहिजे की रावेरची जागा पाहिजे की मुक्ताईनगरची जागा पाहिजे, अजून कुठली जागा पाहिजे. कारण की शेवटी ते माती परीक्षण आहे, तिथे नंतर विंड फिजिबिलिटी बघतील, पाण्याची फिजिबिलिटी बघतील, सगळ्याच गोष्टी बघणार आहे. आणि आम्ही सुद्धा असं कोणता आग्रह धरलेला नाही की तो मुक्ताईनगरलाच झालं पाहिजे किंवा हिंगोणालाच झालं पाहिजे किंवा रावेरलाच झालं पाहिजे. माझा प्रयत्न होता की आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये आला पाहिजे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे.
याच्यात कोणत्याही प्रकारचं राजकारणाची करायची गरज नाही. आज आपण बघू शकतो की केळीचं उत्पन्न घेत असताना शेतकऱ्यांना बराचसा खर्च लागतो. आज एक टिश्यू कल्चरचं रोप घ्यायचं असेल ते जे 14, 12, 13 रुपयावर होतं आज ते 21, 22 रुपयावर येऊन पोहोचलेलं आहे. सरकारच्या माध्यमातून जर हे रोपाची किंमत जर कमी होत असेल तर त्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांचा कसा फायदा होणार ही माझी जबाबदारी आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प होण्यासाठी महत्त्वाचा आहे. मी आधी सुद्धा जेव्हा इथे केळी परिषद झाली मी त्यावेळेसही सांगितलं होतं की याच्यात कृपया करून कोणी राजकारण आणू नये, कारण की मागच्या वेळेसही असे बरेचसे अनुभव माझ्या संदर्भात आलेले आहे की जेव्हाही काही काम करायला गेलं की तेव्हा काही ना काही राजकारण आणता. मग ताईंनी कारखाना विकत घेऊन घेतला, मग ताईंनी हा प्रकल्प इकडे हलवला. याच्या मागे कोणताही माझा व्यक्तिगत हेतू नाही. हेतू एवढाच आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये केळी संबंधित जे काही प्रकल्प असतील ते झाले पाहिजे. त्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होते आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हा प्रामाणिकपणे माझा हेतू आहे. आणि जे काही त्यांना बघायचं आहे असं नाहीये की आता तुम्ही बघू शकता की देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा त्या मंत्रालयाचे मंत्री आहे. एवढी तर माझी पण हिंमत नाही की मी त्यांना जाऊन सांगू शकते नाही हिंगोणा करू नका, सालबर्डी करू नका, हिंगोण्याला करा. शेवटी तो त्यांचा निर्णय आहे. रिपोर्ट येईल, इथे सर्वे होईल आणि ज्या कोणी मी बऱ्याचशा पेपरमध्ये ही पण बातमी वाचली की मग दुसऱ्यांदा सर्वेला का आले. मी त्यावेळेसही बोलली 2 वेळा काय 100 वेळा येतील, 10 वेळा येतील. तो त्यांचा कॉल आहे, त्यांना कशा पद्धतीची जागा पाहिजे. माझ्यासाठी आनंदाची बातमी ही आहे की ते आपल्या मतदारसंघात आलं आणि ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार. ताई जर पाहिलं आपण महामार्ग चोपडा आणि त्या शिरपूर भागामध्ये जुन्याच महामार्गावरती केला जात आहे, परंतु आपले बघा मी त्यावेळेस मी आधी सांगितलं होतं बघा इथे जो शेवटी याच्यात टेक्निकल बऱ्याचशा गोष्टी असतात. शहरापासून कोणताही हायवे बघा, आता आपला जो नॅशनल हायवे जरी तुम्ही बघितला तो शहरांपासून बायपास झालेलाच आहे. जिथे जुना एक्झिस्टिंग रोड जेवढा वापरता येईल आपण तेवढाच वापरायची सूचना दिलेल्या आहे. पण जिथे बायपास करावंच लागणार आहे कारण की एवढे घरं उठवणं काही शक्य नाही आहे. तिथे परत राजकारण होईल, परत आपलेच लोक तिथे मध्ये येतील, तर एवढं शक्य नाही. म्हणून जसं जसं शक्य होतं तसं तसं करत चालतोय. कारण की हायवे हा झाला पाहिजे ही माझी पण प्रामाणिकपणे इच्छा आहे, कारण की त्याच्यावर नक्कीच आपल्या ह्या भागाचं डेव्हलपमेंट डिपेंड आहे. पण त्याचबरोबरने शेतकऱ्यांच्या काही ज्या भावना आहेत त्या सुद्धा ग्राह्य धरूनच या रस्त्याचं काम होतं. मॅडम एक मिनिट